रामकृष्ण हरी. मी वैजनाथ महाराज गुट्टे. काल उत्तर प्रदेशमधील इटावा येथे एका कथावाचकाचा अपमान करण्यात आला, त्याची जात वेगळी आहे म्हणून. खरं पाहता कोणत्या जातीला कथा सांगण्याचा अधिकार आहे? काही लोक बोलत असताना काही प्रसिद्ध महाराज लोक आहेत जी देशभर ज्यांची प्रवचन वगैरे ऐकली जातात, परंतु स्वतःला कुठलंही तत्वज्ञान माहिती नसताना, वेदाचं काहीच माहिती नसताना तोंड वर करतात आणि बोलतात की फक्त ब्राह्मणांनाच कथा सांगण्याचा अधिकार आहे. खरं पाहता ब्राह्मणांना कथा सांगण्याचा अधिकार आहे का? किंवा इतर समाजाला कथा सांगण्याचा अधिकार नाही का? तर ब्राह्मणांना कथा सांगण्याचा अधिकार अजिबात नाही असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय. तुम्ही म्हणाल असं कसं? हो, असंच आहे. कथा सांगत असताना ज्याची जात जिवंत आहे किंवा मी या जातीचा आहे हे ज्याच्या डोक्यात आहे, त्याची कथा सांगण्याची लायकी नाही आहे. पहिली गोष्ट, कथा सांगण्याची पात्रता त्याची आहे जो स्वतःची जात विसरलाय. याती कुळ माझे गेले हारपोनी, श्रीरंगा वाचोनी अनुनेने. मग ब्राह्मणांना कथा सांगण्याचा अधिकार नाही का? ब्राह्मणांना ब्राह्मण म्हणून कथा सांगण्याचा अधिकार नाही, भक्त म्हणून कथा सांगण्याचा अधिकार आहे. मग ब्राह्मण आहे आणि भक्त आहे ते वंदनीय आहेत, आणि एखादा शूद्र जातीतला आहे आणि भक्त आहे तो सुद्धा त्याच समान दर्जाचा आहे. कोणताही दर्जामध्ये भेद नाही. कारण कथा सांगणाराकडे त्याच्या जातीच्या दृष्टीनं पाहतो तो मूर्ख समाज आहे, आणि असा समाज फक्त नरकालाच जातो. जात पाहून कथा सांगण्यासाठी जो समाज बोलवतो तो समाजही नरकालाच जातो. आणि संत तुकाराम महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, यांची वाक्य अशा विचित्र विकृतांबद्दल भयंकर आहेत. खरं म्हणजे आपण ती वाक्य बोलू नये, कारण ब्राह्मण वंदनीय आहेत का? निश्चित ब्राह्मण वंदनीय आहेत, पण ते जर श्रीरामचंद्र प्रभूंचे भक्त असतील तर. आणि जे भक्त आहेत ते भेद करत नाहीत, आणि जे भेद करतात ते भक्त नाहीत. त्यामुळे ज्यांना मी ब्राह्मण आहे ही भावना जिवंत आहे, जे वर्णभेद वर्ण अहंकार विसरले नाहीत, ते मात्र वंदनास पात्र नाहीत. संत एकनाथ महाराजांनी सांगितलं, सर्वांशी अग्रजन्मा ब्राह्मण, वेदशास्त्र संपन्न. सर्व जन्मामध्ये जर विचार केला तर ब्राह्मण श्रेष्ठ आहेत. जसे घरामध्ये मोठा मुलगा श्रेष्ठ असतो, तसं जन्मानं ब्राह्मण श्रेष्ठ आहे. घरात मोठा मुलगा जन्मानं जरी श्रेष्ठ असेल तर वाटणी करत असताना 4 एकर त्याला जास्त दिली जात नाही, फक्त त्याला दादा म्हटलं जातं. याच्या पलीकडे विशेष अधिकार असत नाही. आणि लहान मुलगा कलेक्टर जरी झाला लहान भाऊ, तर मोठ्याच्या पाया पडत असतो. तसं सर्व जातींनी ब्राह्मणांना मोठा भाऊ म्हणून निश्चित सन्मान दिला गेला पाहिजे. आणि ब्राह्मण मंडळींनी सुद्धा आपल्याला स्वधर्म चालवायचा आहे, हा बुडवायचा नाही आहे. त्यामुळे सर्व जातींचा सन्मान करणं आणि त्यांना सन्मार्गाला लावणं हे आपलं विशेष कर्तव्य आहे. आणि तसं तर वारकरी संप्रदायानं जातीचा विषयच संपवून टाकलेला आहे. ज्याचे मुखी नाम तो धन्य, ज्याच्या मुखात भगवंताचं नाव आहे. आता काय हरी भगवंताचं नाव जो वर घेतो तोच वंदनीय आहे. संत तुकाराम महाराजांची भाषा आहे, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली, काय त्यासी रांड प्रसवली. ते इतके तीव्र शब्द आहेत. जो ब्राह्मण आहे तो वंदनीय आहे का? हो, आहे. परंतु त्याला जर मी ब्राह्मण आहे या भावनेचा अहंकार असेल तर निश्चित त्याचं वंदन करणं, त्याला नमस्कार करणं हे सुद्धा पाप आहे. हा, मी राम भक्त आहे ही जर भावना त्यांच्यात असेल आणि ते ब्राह्मण असतील तर सोने पे सुहाग. त्यामुळं ब्राह्मण समाजाबद्दल कोणीही द्वेष बाळगू नये, पण ब्राह्मण समाजातील काही विकृतांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. स्वतःचं पोट भरण्यासाठी स्वधर्माचा उच्छेद होईल अशा प्रकारचा मूर्खपणा करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये.
उत्तर प्रदेशातील जी ब्राह्मण समाजांनी ज्या कथावाचकाचा अपमान केलेला आहे, हा त्यांनी जात लपवली, पण पहिला प्रश्न आहे, तुम्ही जात विचारलीच का? वैष्णवाची जात विचारतो तो फक्त नरकाचा अधिकारी आहे, तो दुसरं कशाचाही अधिकारी असू शकत नाही. रविदास महाराजांसारखे चांभार सुद्धा वंदनीय आहेत. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुळयाती. वैष्णव म्हणून जन्माला आलेला आहे, तो भले चांभाराचा आहे पण तो वंदनीय आहे. ऐसा हा निवाडा झालासे पुराणी, नवे माझी वाणी पदरीचे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, हा पुराणानं शास्त्रानं त्या ठिकाणी निवाडा करून टाकलेला आहे. जो वैष्णव आहे तो धन्य, जो रामभक्त आहे तो धन्य. मग कथाकार कथा सांगत असताना श्रीराम आणि श्रीकृष्णाशिवाय इतर कुणाचं वर्णन करत असेल तर त्याला मारा. पण राम आणि कृष्ण श्रेष्ठ आहेत असं बोलणारा कुत्रा जरी असेल तर त्याला वंदन करा. माणूस तर सोडा हो. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे, म्हणून कुळ उत्तम न व्हावे, जाती अंत्यजही व्हावे, वरी देहाचे नावे पशुचेही लाभ. माणसानं जनावर बनावं पण राम आणि कृष्णाचा भक्त बनावं. ब्राह्मण बनून जर तुम्ही भक्त नसाल तर ते वारकरी संप्रदाय किंवा वैष्णव संप्रदायाच्या दृष्टीनं निंदनीय आहे. आणि तुम्ही कोणत्याही जातीत जन्माला आलात तर जर तुम्ही श्रीरामकृष्णांचे भक्त असाल तर तुम्ही निश्चित वंदनीय आहात. राम आणि कृष्णाच्या भक्ताची, व्यासपीठावर बसलेल्या भक्ताची ज्यांनी अवहेलना केली ते निश्चितच मूर्ख आहेत, विचारांनी शूद्र आहेत, नालायक आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारे व्यासपीठावर बसण्याचा, धर्माबद्दल बोलण्याचा आणि रामकृष्णाचं नाव घेण्याची सुद्धा अधिकार म्हणत नाही मी, पण त्यांची पात्रता निश्चितच नाही. रामकृष्ण हरी.